करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी आशिष तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मी सुरुवातीला या स्लाइडवरती लिहिलेलं आहे की बी प्राऊड ऑफ बिंग अ सिव्हिल इंजिनियर. तर मित्रांनो, तुम्ही सिव्हिल इंजिनियर असल्याचा गर्व हा नक्कीच असला पाहिजे आणि तो प्रत्येक सिव्हिल इंजिनियरने बाळगलाच पाहिजे. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग हे असं क्षेत्र आहे जे तुम्हाला अनलिमिटेड संधी उपलब्ध करून देतं यशस्वी होण्याच्या. इतर कुठलंही इंजिनिअरिंगचं क्षेत्र पहा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला इतक्या संधी भेटणार नाही जितक्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये आहेत. आणि त्याच्याबद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की आता माझं तर सिव्हिल इंजिनिअरिंग झालं की आता पुढे मला कुठल्या संधी आहेत, मी कुठल्या क्षेत्रामध्ये माझं करिअर घडवू शकतो किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी मला इथून आतापासूनच मेहनत करायची आहे किंवा त्या दृष्टीने मला वाटचाल करायची आहे. तेच आपण आज पाहणार आहोत की तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता त्याच्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ मी आज तुमच्या समोर मांडत आहे. चला तर बघू काय संधी आहेत त्या आपण वन बाय वन जाणून घेऊया. आता वेगवेगळे सेक्टर्स आहेत आपल्या कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये. तर ते कुठले कुठले सेक्टर आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, आपण जेव्हा सिव्हिल इंजिनियर बनून बाहेर पडतो तेव्हा आपण मोजक्या 2-3 सेक्टर मध्ये अप्लाय करतो. मॅक्झिमम मुलं तसंच करतात. मोजक्याच 2 ते 3 सेक्टर आपल्याला माहित असतात, जसं की कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणे किंवा ऑटोकॅड इंजिनियर म्हणून जाणे, ड्राफ्टमन म्हणून जाणे, ज्याला ऑटोकॅड जमतो तो ते काम करतो, किंवा मग रोड कंस्ट्रक्शन मध्ये जाणे. हे एवढेच आपल्याला बेसिक आपण जे आपल्या आजूबाजूला पाहतो तेवढेच क्षेत्र आपल्याला माहित असतात. पण मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग हे असं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये इतक्या छुप्या जे आपल्याला माहित नसतात, इतके छुपे त्यामध्ये क्षेत्र आहेत, सेक्टर्स आहेत, ते आपण जाणून घेतले पाहिजे आणि आपण त्या क्षेत्राकडे सुद्धा आपलं करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. तर तेच आपण आज कुठले कुठले क्षेत्र आहेत ते आपण आज वन बाय वन या व्हिडिओमध्ये पाहू. सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटलं, रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल बिल्डिंग मध्ये तुम्ही जे काय त्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये तुम्ही तुमच्या जॉबसाठी अप्लाय करू शकता, किंवा रोड आणि ब्रिज कंस्ट्रक्शन मध्ये त्या कंपन्यांमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. इंडस्ट्रियल फॅक्टरी कंडिशनच्या वेगळ्या कंपन्या असतात, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. तसेच टनल बनवणाऱ्या, सबवे बनवणाऱ्या कंपन्या त्या वेगळ्या कंपन्या आहेत, त्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडू शकता. डॅम बनवणाऱ्या आणि कॅनल बांधणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहेत. त्यानंतर सिव्हिल वॉटर सप्लाय आणि ड्रेनेजची कामं करणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहेत. आता सिव्हिल वॉटर सप्लाय म्हणजे काय, तर आपल्याला नळाला जे पाणी येतं, तर आता आपलं एक गाव छोटं असेल, आपलं शहर छोटं असेल, त्यामुळे आपल्याला कुठे दिसणार नाही की जास्ती त्याचं काम होत आहे. पण तुम्ही जर महानगरामध्ये गेलात तर तिथे तुम्हाला दिसेल की वॉटर सप्लाय संदर्भात आणि ड्रेनेज संदर्भात सतत मेंटेनन्स चालू असतो तिथं. आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या तिथे तुम्हाला दिसतील, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर तिथं असतात महानगरपालिकेचे, की ज्यांनी असं एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं असतं ड्रेनेजची कामं करण्याचं, सिव्हिल वॉटर सप्लाय मधलं मेंटेनन्स करण्याचं काम. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. मेंटेनन्सचं काम हे काम कमी आणि पैसे जास्त अशा प्रकारचे ते काम आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा करिअर तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर रेल्वेची कामं करणारे किंवा मेट्रोचे प्रोजेक्ट काम करणारे त्या कंपन्या वेगळ्या आहेत. जसं तुम्हाला आता माहित आहे की मार्केटमध्ये मोठ्या कंपन्या कुठल्या L&T कंपनी आहे किंवा HCC आहे, या तुम्हाला मोठ्या कंपन्या. या मोठ्या कंपन्या काय करतात, तर या मोठ्या कंपन्या सगळ्या प्रकारची कामं घेतात. हे जे तुम्हाला मी सेक्टर सांगत आहे या सेक्टर मधल्या सगळ्या प्रकारची कामं घेतात. पण मार्केटमध्ये या दोन कंपन्यांव्यतिरिक्त इतर छोट्या छोट्या कंपन्याही उपलब्ध आहेत ज्या वेगवेगळ्या स्वतंत्र काम करतात. रोडचं काम करणारी कंपनी वेगळी असेल, इंडस्ट्रियल फॅक्टरीचं बांधकाम करणारी कंपनी वेगळी असेल, टनल बांधणारी कंपनी वेगळी आहे, डॅम बांधणाऱ्या कंपन्या वेगळ्या असतील. तर अशा प्रकारे प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार एक सेक्टर कुठला तरी धरून चालतो आणि त्या सेक्टरमध्ये त्याचा तो करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याचबरोबर तुम्ही एअरपोर्ट, स्टेडियम्स, पार्क्स बनवणे याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये कामाला आहेत. त्याचबरोबर रिस्टोरेशन आणि रिपेअरचं काम. रिस्टोरेशन रिपेअर काम आता इतके दिवस आपल्या देशामध्ये याला इतकं महत्व नव्हतं, कारण तेवढ्या बिल्डिंगच आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हत्या. पण आता महानगराच्या ठिकाणी भरपूर साऱ्या बिल्डिंग झालेल्या आहेत ज्या की जुन्या काळात बांधल्या गेल्या होत्या, जसे 90च्या दशकामध्ये. तर त्या बिल्डिंगला आता रिस्टोरेशन किंवा रिपेअर करण्याचं, मेंटेनन्स करण्याचं काम आत्ताच्या घडीला चालू झालेलं आहे. येणाऱ्या 10 वर्षाच्या काळात तुम्हाला ज्या काही 90च्या दशकात बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत
किंवा जुन्या झालेल्या बिल्डिंग आहेत त्यांना रिपेअर करायचं, त्यांचं मेंटेनन्स करायची कामं भरपूर येणार आहेत. तर ते सुद्धा एक करिअरचं क्षेत्र आहे आणि त्याच्या सुद्धा कंपन्या मार्केटमध्ये आहेत. तुम्ही कुठल्या तरी मॉलमध्ये बघत असाल की काही ना काही काम चालू असतं, एक फरशी निघाली, फरशी बदलायची, किंवा दुसरं काही वरचं पीओपी पडलं, ते पीओपी बसून घ्यायचं, किंवा पायऱ्यांची कामं चालू असतात. या प्रकारची जी काही मेंटेनन्सची कामं आहेत, ती मेंटेनन्सची कामं त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पैसा आहे आणि त्याच्या सुद्धा कंपन्या या भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तिकडे सुद्धा तुम्ही तुमचं करिअर करू शकता. म्हणजे सिव्हिल इंजिनियर म्हणजे आपण फक्त आपल्याला कंपनीत गेल्यानंतर आपल्याला डिझाईनच करायला देणार असं काही नसतंय. मलाही तसंच वाटत होतं जेव्हा मी विद्यार्थी होतो, की आपण सिव्हिल इंजिनियर म्हणून कामाला गेलो म्हणजे मला आता कुठं काहीतरी डिझाईन करायला लावतात का काय, की घे बाबा तू एवढं डिझाईन करून दे ही बिल्डिंग. असं काही नसतं. डिझाईन करण्याचं काम सिव्हिल इंजिनियर आपलं 90% सिव्हिल इंजिनियर डिझाईनचं काम करतच नाही. सगळे कामं डिझाईनचे सगळे आर्किटेक्टच्या कंपन्या करतात, आर्किटेक्ट करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये करिअर करत असेल तर तुम्हाला त्या प्रकारच्या कंपन्यामध्ये अप्लाय करायला लागेल. त्याचबरोबर सिव्हिल मटेरियल प्रोडक्शनच्या कंपन्या आहेत, म्हणजे ज्या फक्त मटेरियल, जसं की तुम्हाला माहिती आहे ACCचं सिमेंट आहे, परत अल्ट्राटेक सिमेंट आहे, किंवा इतर स्टील बनणार टाटा स्टील आहे, किंवा वेगवेगळे प्रोडक्ट बनवणारे आहेत, फरशा बनवणारे आहेत कंपन्या आहेत, किंवा जे काही प्रोडक्ट्स अवेलेबल आपल्याला दिसतात मार्केटमध्ये की जे एका कन्स्ट्रक्शनसाठी गरजेचे आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी सिव्हिल इंजिनियरची गरज असतेच. त्यामुळं तिकडे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त तुम्ही पुरापर चालत आलेल्या परंपरा सोडून द्या की त्याच ठिकाणी अप्लाय करणे, फक्त एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाणे, घरच बांधणे, तिथंच हे करणे. मला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कॉलेजमध्ये मी शिकलो की फक्त कॉलम असतो, स्लॅब असतो, भिंती असतात. त्याच्या पलीकडे जाऊन हे एक लिमिटेड सेक्टर झाला तो. त्याच्या पलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे सेक्टर उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये पैसे खूप आहेत, त्यामध्ये करिअर करण्याची संधी खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे. जसे की तुम्हाला सांगितलं की मटेरियल प्रोडक्शन कंपनी, याच्यामध्ये जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर म्हणून लागला तर तिथे तुमचं काम काय असणार आहे, तिथं तुमचं काम असणार आहे ते मटेरियल जे काही प्रोडक्शन होते त्याची क्वालिटी चेक करणे, त्याची क्वालिटी मेंटेन करणे, किंवा त्याचं खप करणे, या प्रकारची कामं तुम्हाला तिथं असतील. तर त्याच्यामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. कारण तुम्ही जर कंस्ट्रक्शन क्षेत्रामध्ये बघितलं की एखाद्या बिल्डिंगची कॉस्टमध्ये मटेरियलची कॉस्टच सगळ्यात जास्त असते. तर पैसा कुठे आहे, मटेरियलमध्ये पैसा आहे. तर तुम्ही तिकडे सुद्धा तुमचं करिअर खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडवू शकता, जिथं तुम्हाला काम कमी असणार आहे आणि करिअर तुमचं खूप फास्ट ग्रोथ होणार आहे. तर तिकडे सुद्धा तुम्ही मटेरियल प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीजमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करायला विसरू नका. तिकडे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. बरोबर, टेस्टिंग लॅब हा तर खूप जबरदस्त धंदा आहे मार्केटमध्ये, मटेरियल टेस्टिंग लॅबचा. आपण जे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीला सगळे जे काही आपण टेस्ट करत असतो कॉलेजमध्ये, आपल्या लॅबमध्ये, त्याच टेस्ट काही कंपन्या म्हणजे काही लोक खाजगीमध्ये टेस्ट करून देतात आणि त्याचे प्रचंड प्रकारे मोठ्या प्रमाणात चार्जेस घेतात. आता आपण गावाकडे काम करतो, आपल्या गावाकडले कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते असल्या प्रकारचं टेस्टिंग शक्यतो करत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जाता, मोठ्या मोठ्या जेव्हा तुम्हाला सरकारी कामं करायची असतील, त्यावेळेस तुम्हाला जेवढ्या काही टेस्ट आहेत त्या सर्व टेस्ट करणं गरजेचंच असतं त्या कॉन्ट्रॅक्टरला. त्यामुळं त्याला मटेरियल टेस्टिंगच्या लॅबमध्ये जाणं हे भागच असतं आणि इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा बिझनेस आहे आणि खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. 200-200 वर्षापूर्वीच्या, 150 वर्षापूर्वीच्या इंग्रजांच्या काळापासून असलेल्या कंपन्या मुंबईमध्ये उपलब्ध आहेत, ज्या की मटेरियल टेस्टिंगचं काम करून देतात आणि प्रचंड पैसा छापतात. तर इथे सुद्धा तुम्हाला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही तिथे लॅबमध्ये लॅब असिस्टंट बनू शकता किंवा तिथला इंजिनियर बनू शकता त्यांच्या त्या टेस्टिंगच्या लॅबचा. तुम्हाला काय करायचं, आपण जे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी टेस्टिंग शिकलो त्याच टेस्टिंग फक्त तिथं स्वतः करायचे, करून घ्यायचे लोकांकडून, लेबर करून. तर अशा प्रकारचे जॉब सुद्धा मार्केटमध्ये खूप उपलब्ध आहेत. तिकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्याबरोबर आपण ऐकतो माझगाव डॉकच्या जागा निघाल्या, या जागा निघाल्या, डॉक यार्ड्स वगैरे, तिकडे सुद्धा तुम्हाला करिअरच्या संधी आहेत. ते तर तुम्ही भरत असाल, कारण ते ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे त्याची येत राहते, ते आपल्याला माहित आहे. त्यामुळे आणि मिलिटरीमध्ये, मिलिटरीच्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये तुम्ही काम करू शकता. तो पण एक, तिकडे पण लिमिटेड तुम्हाला ड्युटी असेल आणि काही काळापुरतच तुम्हाला काम असेल आणि त्यामध्ये पैसे आहेत खूप आणि तुमच्या करिअरची संधी तुम्हाला तिकडे सुद्धा उपलब्ध आहे. तर त्या माध्यमातून तुम्ही
या जे काही क्षेत्र आहेत या क्षेत्रापैकी तुम्ही कुठल्याही एका क्षेत्राची निवड करू शकता तुमच्या इंटरेस्ट प्रमाणे. त्याचबरोबर आपण आणखीन बघू की सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कंपन्या असतात. आपण हे सेक्टर्स बघितले एक. त्याचप्रमाणे एक मेजर जॉब देणाऱ्या कंपन्या त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात आणि आपण त्याच्यामध्ये कसं जायचं ते पण आपण बघू. आता सुरुवातीला आपण डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन, डिझाईन आणि कन्सल्टन्सी जे फर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणून जॉब करू शकता ते बघा. तुम्ही आर्किटेक्ट किंवा डिझाईन इंजिनियर म्हणून जॉब करू शकता. जर तुमचं आर्किटेक्चर झालं असेल किंवा तुम्ही जर डिझाईन शिकला असेल, डिझाईनचा कुठला काही कोर्स केला असेल, तर तुम्ही एक असिस्टंट डिझाईन इंजिनियर म्हणून किंवा असिस्टंट म्हणून आर्किटेक्टला तुम्ही तिकडे जाऊ शकता. तिकडे सुद्धा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ड्राफ्ट्समन म्हणून जाऊ शकता तुम्ही. मग ते जे आर्किटेक्ट सांगाल तुम्हाला त्याप्रमाणे ड्रॉइंग बनवून देणे जे काम आहे, जसं ऑटोकॅड मध्ये शक्यतो हे काम होतं, तर ड्राफ्ट्समन म्हणून सुद्धा तुम्ही जॉबला जाऊ शकता. नंतर क्वालिटी इंजिनियर म्हणून तुम्ही जॉबला जाऊ शकता की कामाची क्वालिटी चेक करणे हे सुद्धा एक कामच आहे. कारण समोरचा कॉन्ट्रॅक्टर कुठल्या प्रतीचं काम करून देतोय ते आपल्याला तपासायलाच लागतं आणि त्याच्यासाठी क्वालिटी इंजिनियर हा लागतोच. आणि क्वांटिटी सर्वेअर आहे एक महत्वाची पोझिशन आहे की साईटवरती काम झालेलं आहे त्याच्या क्वांटिटीज काढणे किंवा जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल किती लागणार आहे, लेबर किती लागणार आहे, या सर्व गोष्टींचा हिशोब हा क्वांटिटी सर्वेअर करतो. क्वांटिटीज, सर्व प्रकारच्या क्वांटिटीज काढणे आणि बिल बनवणे वगैरे हे सगळं काम क्वांटिटी सर्वेकडे असतं. तिकडे सुद्धा तुम्ही जॉब करू शकता किंवा सर्वेअर म्हणून जॉब करू शकता. साधा सर्वेअर आपण सर्वेइंगला शिकतो, ऑटो लेवल, डम्पी लेवल. आता ऑटो लेवल, डम्पी लेवल काही एवढं वापरत नाही. सर्वेअर म्हणून जर तुम्हाला जॉब करत असेल तर तुम्हाला टोटल टेशन शिकणं गरजेचं आहे. तर तुम्ही टोटल टेशन जेव्हा शिकाल तुम्ही सर्वेअरचं सुद्धा काम करू शकता. आणि प्लॅनिंग इंजिनियरचं सुद्धा तुम्ही काम करू शकता. प्लॅनिंग इंजिनियर म्हणजे प्लॅनिंग म्हणजे हे लक्षात घ्या, आपल्याला आपण पूर्वापार आपली एक अशी मानसिकता आहे की प्लॅनिंग म्हणजे काय, तर प्लॅनिंग म्हणजे काय, प्लॅन काढणे, घराचा प्लॅन काढणे किंवा एखाद्या कुठल्याही बांधकामाचा प्लॅन काढणे म्हणजे प्लॅनिंग. तर हे असं नसतं. प्लॅनिंग इंजिनियर म्हणजे आपण जे काही मॅनेजमेंट शिकतो ना, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट जे आपण शिकलेलो आहे त्यातलं मॅनेजमेंट मधलं प्लॅनिंग इंजिनियर हे तुम्हाला बनता येऊ शकतं. मॅनेजमेंट क्षेत्रातलं प्लॅनिंग इंजिनियर. जसं आपण कुठलाही प्रोजेक्ट असेल तर त्याचं मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे त्या प्रोजेक्टचं. आणि त्या दृष्टिकोनातून प्लॅन करणे, काय प्लॅन करायचा, ऍक्टिव्हिटीज प्लॅन करायच्या की या दिवशी माझं फुटिंग रेडी असलं पाहिजे, या दिवशी माझं स्टील बांधून रेडी असलं पाहिजे, त्या दिवशी मी कॉन्क्रीट ओतणार आहे, त्यानंतर शटरिंग या दिवशी निघणार आहे माझं, मग तिकडून माझे 10 लेबर त्या कामावरून फ्री झाल्यानंतर मी त्यांना दुसऱ्या कामावर कुठं लावू शकेन. या अशा प्रकारचं जे काही प्लॅनिंग आहे ते सर्व प्लॅनिंगचं काम हे एका प्लॅनिंग इंजिनियरचं असतं. आणि जे काय आपण म्हणतो घराचा प्लॅन काढणे वगैरे, तर ते जेव्हा तुम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये जाता, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये, तर ते काम सर्व आर्किटेक्ट करत असतो. हे तुम्ही लक्षात घ्या. हे आपण बघितलं कन्सल्टन्सी आणि डिझाईन फर्म मधल्या जे काही जॉब पोझिशन होत्या त्याविषयी आपण माहिती घेतली. आता आपण माहिती घेऊ एका जर कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही गेलात तर त्या कॉन्ट्रॅक्टरकडे कुठल्या कुठल्या जॉबच्या पोझिशन तुमच्यासाठी अवेलेबल आहेत ते आपण पाहू. साईट एक्झिक्युशन मध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनियर म्हणून जॉब करता येईल. साईट एक्झिक्युशन म्हणजे काय, डायरेक्ट साईटवरती म्हणजे लेबर आणि तुमचा डायरेक्ट संबंध येणार आणि कॉन्क्रीटचा आणि तुमचा डायरेक्ट संबंध येणार, ते तुम्ही झाले साईट इंजिनियर. डायरेक्ट तुम्हाला ड्रॉइंगवरती दिलेलं काम आहे तसं जमिनीवरती करून घ्यायचं आहे, ते तुम्हाला येणार साईट एक्झिक्युशन मध्ये. क्वांटिटी सर्वेइंग आणि बिलिंग इंजिनियर, त्यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये QS पण म्हणतात. याच्यामध्ये जे काही डेली काम चालू आहे त्याच्या मेजरमेंट्स घेणे किंवा जे ड्रॉइंग वरती दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला कामाला किती क्वांटिटी कॉन्क्रीटची लागेल, मला शटरिंग करायला किती लागेल, मला स्टील आणायचं आहे तर स्टील किती लागेल, जर एक कॉलम मला उभा करायचा त्या कॉलमला स्टील किती लागेल, शटरिंग किती लागेल, त्याला लेबर किती लागतील, मग मला ती कॉस्ट काय पडेल माझ्या कंपनीला, त्यानुसार मग मी रेट देईन पुढे. तर ही सगळी कामं क्वांटिटी सर्वेअर एक अत्यंत महत्वाची पोझिशन आहे क्वांटिटी सर्वेअर. तर तिथे सुद्धा तुम्ही काम करू शकता क्वांटिटी सर्वेअर म्हणून. आणि आता जसं सांगितलं प्लॅनिंग इंजिनियर म्हणून तुम्ही
करू शकता किंवा क्वालिटी QC इंजिनियर. जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये जाता तेव्हा त्या ठिकाणी स्वतंत्र त्या साईटवरच स्वतंत्र लॅब असतात त्या कॉन्ट्रॅक्टरच्या. तो कॉन्ट्रॅक्टर स्वतः आपली लॅब तयार करतो आणि तिथे त्यांना बेसिक ज्या टेस्ट आहेत आपल्या बेसिक मटेरियलच्या कॉन्क्रीटच्या, सिमेंटच्या किंवा ऍग्रिगेट असतील किंवा सॉइल टेस्टिंग असेल किंवा डेन्सिटी चेक करायचे असतील बाकीचे, या बेसिक टेस्ट त्याला साईटवरतीच करावं लागतात. तो काय प्रत्येक वेळेस बाहेरच्या लॅबमध्ये जात बसत नाही. तो स्वतःची लॅब तयार करतो त्या साईटवरती आणि तिथे मग त्याला क्वालिटी इंजिनियर म्हणून तिथल्या कामाची क्वालिटी चेक करायला आपला स्वतःचा क्वालिटी इंजिनियर त्याला हायर करावा लागतो. आणि अशा प्रकारे एक मुख्य क्वालिटी इंजिनियर असतो आणि त्याच्या हाताखाली भरपूर 4-5 बाकीचे असिस्टंट असतात आणि मग ते बाकी साईटवर चालू असलेल्या कामाची क्वालिटी ऑब्झर्व करतात आणि त्यानुसार रिपोर्ट बनवतात. तर ते सुद्धा काम तुम्ही करू शकता. आणि जसं सांगितलं सर्वेअर सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कुठल्या बिल्डिंगची पोझिशन कुठं आहे किंवा काय लेवल आहे, या सगळं जे काम आहे ते सर्वेअर करत असतो. फॅब्रिकेशन आणि स्ट्रक्चरल स्टील हे सुद्धा एक अत्यंत मोठा सेक्टर आहे हा फॅब्रिकेशन आणि स्ट्रक्चरल स्टील इंजिनियरचा. तुम्ही सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर फॅब्रिकेशन मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तिकडे आपण जे शिकतो, गसेट प्लेट शिकतो आपण, अजून काय शिकतो आपण, स्टीलचे काम जे काय आपण रिवेट शिकतो, गसेट प्लेट शिकतो, हे जे काय स्टील स्ट्रक्चर्सचे काम आहेत सगळे, ते सगळे फॅब्रिकेशन मध्ये येतात. आपण लोकांना बघत असतो इतर की येताना जाताना आपण की वेल्डिंग करताना दिसतात तुम्हाला आजूबाजूला तुमच्या लोक, तर ते त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड पैसा आहे. तर त्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करू शकता. जर तुम्ही तुमचं जर थिअरी ऑफ स्ट्रक्चरचं किंवा डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचं नॉलेज जर प्रॉपर घेतलं तुम्ही, तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. तिकडे सुद्धा काम कमी असतं, म्हणजे तुम्हाला तिकडं दुसऱ्याकडूनच काम करून घ्यायचं आहे. काम कमी आणि त्यामध्ये पैसा जास्त आहे या क्षेत्रामध्ये. आणि त्याचबरोबर प्लंबिंग आणि सॅनिटरी फिटिंग याच्यासुद्धा सुद्धा सेपरेट इंजिनियर असतो साईडवरती. प्लंबिंगचं काम करणारा वेगळा इंजिनियर असतो, कारण तो इतकं प्रचंड त्याच्यामध्ये मार्केटमध्ये आज व्हरायटीज अवेलेबल आहेत प्लंबिंग मध्ये, इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळे मटेरियल्स अवेलेबल आहेत की त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट इंजिनियरच ठेवावा लागतो त्या कॉन्ट्रॅक्टरला, की बाबा तू प्लंबिंगचं काम बघतो काय असेल ते. तर अशा प्रकारे तुम्ही प्लंबिंग इंजिनियर म्हणून सुद्धा जर तुम्हाला प्लंबिंगचं नॉलेज असेल चांगलं किंवा सॅनिटरी फिटिंगचं, तर ते सुद्धा काम तुम्ही करू शकता. आता आपण बघू की प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आता हा प्रोजेक्ट करायचा आहे, तर हा प्रोजेक्ट किती दिवसात पूर्ण करायचा आहे, तो किती लेबर लागतील ते प्रोजेक्ट कम्प्लीट करायला पूर्ण, आणि किती खर्च येईल, आणि कोणत्या दिवशी माझी कुठली ऍक्टिव्हिटी प्लॅन असणार आहे, हे सगळं एका प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या टीमला करावं लागतं. तर बऱ्याच वेळा जेव्हा मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला ज्यावेळी वेळेस तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड मोठ्या कंपनी जाता, तिथे प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या फर्म हायर करतात. कोण हायर करतात? जे लोक तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देत असतात तेच लोक त्यांच्या स्वतःसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या काही जे काही फर्म्स आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या कंपन्यांना आणि त्यांच्या इंजिनियरला ते हायर करतात की या प्रोजेक्टवरती तुम्ही लक्ष द्या, या प्रोजेक्टची जी काही डेडलाईन आहे ती डेडलाईन मध्येच ते काम होण्याचं काम करून घ्यायचं काम ते तुमचं आहे. हे कुणाचं आहे? प्रोजेक्ट इंजिनियरचं आहे, सॉरी प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या टीमचं आहे. तर तिथं सुद्धा तुम्हाला करिअरच्या खूप संधी आहेत प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या फर्ममध्ये. तर तुम्ही प्रोजेक्ट इंजिनियर मध्ये काम करू शकता तिथं, किंवा क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करू शकता. क्वांटिटी सर जवळपास सगळीकडे सेमच आहेत, फक्त कॉन्ट्रॅक्टर मध्ये डायरेक्ट तुम्ही एक्झिक्युशन मध्ये डायरेक्ट काम करता, आणि बाकीचे जे काही प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल किंवा डिझाईन असेल तिथं फक्त एक्झिक्युशनचा हा एक पोझिशन असणार आहे, बाकी इतर सर्व पोझिशन तिथं असणार आहे. त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगेन, मी इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये काम करून आलो आहे, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले मला स्ट्रक्चर्स बघायला मिळाले, ते स्ट्रक्चर्स बद्दल एक थोडी ब्रीफ मध्ये माहिती देईन. मला तिथं फॅक्टरी शेडची बिल्डिंग बघायला मिळाली, तिथे कॅन्टीन बिल्डिंग असते, सिक्युरिटी बिल्डिंगचं काम असतात, वॉटर टँकचं असतं काम, आणि पंप हाऊसेस बांधणे, ऑफिस बिल्डिंग बांधणे त्याचं काम असतं. स्क्रॅप यार्ड म्हणजे जे काय आता कंपनीचं मोठं प्रोडक्शन होणार आहे तर त्यांच्यासाठी स्क्रॅप यार्ड लागणार आहे वेस्टसाठी. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्लांट लागणार आहे त्यांना, मध्ये इंटरनल रोड्स लागतात, त्यांना कॉलेज लागतात तिथल्या एम्प्लॉईसाठी,
मेडिकलची सुविधा लागते त्यांच्या एम्प्लॉईज साठी काम करणाऱ्या. त्यानंतर पार्किंग लागते. म्हणजे तुमच्या लक्षात असेल की हे मी सांगत आहे इंडस्ट्रियल बिल्डिंग. इंडस्ट्रियल बिल्डिंग म्हणजे काय, एखादी फॅक्टरी. आता समजा एखादी टाटाची फॅक्टरी कुठं लागत आहे, टाटाच्या फॅक्टरीमध्ये लोक काम करायला जाणार आहे, तर टाटाच्या त्या फॅक्टरीमध्ये एवढ्या प्रकारचे स्ट्रक्चर असणार आहे. पार्किंग सुद्धा तिथं लागेल. त्यानंतर जर तिथं त्या कंपनीच्या याच्यानुसार त्याला बॉयलर सुद्धा लागू शकतात. तुम्ही बघता साखर कारखान्यांमध्ये बॉयलर्स वगैरे असतात ते. म्हणजे ज्या प्रकारची कंपनी आहे त्याप्रमाणे आणखी स्ट्रक्चर त्यामध्ये ऍड होत जातील. त्याबरोबर आपल्याला आरएमसी प्लांट सुद्धा लागतो, म्हणजे स्वतःला कॉन्ट्रॅक्टरला काम करायला. तर इतक्या प्रकारचे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतात एका इंडस्ट्रियल बिल्डिंग मध्ये. जर तुम्ही एका फॅक्टरीच्या कंस्ट्रक्शनचं काम केलं तर तुम्हाला इतक्या प्रकारची वेगवेगळी स्ट्रक्चर तुम्हाला शिकायला भेटतात. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकानं पहिल्यांदा रेसिडेन्शियल बिल्डिंग वगैरे तिकडे जाण्यापेक्षा इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये एकदा काम करून यावं. म्हणजे त्याला जवळपास सिव्हिलच्या क्षेत्रामधल्या एक 50% जे काही सेक्टर्स आहेत, मी जे तुम्हाला सुरुवातीला डिस्कस केले, त्या सेक्टरची माहिती तुम्हाला मिळते. त्या सेक्टरचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला शिकायला मिळतं जर तुम्ही इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये काम केलं तर. इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रामध्ये हा एक त्याचा फायदा आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग झाला त्यानंतर तुम्हाला कम्प्युटर क्षेत्रातलं काय काय नॉलेज असलं पाहिजे. तर तुम्हाला जर ड्राफ्ट्समन म्हणून काम करत असेल किंवा कुठलाही तुम्ही काम करा, तुम्हाला हे गरजेचंच आहे. ऑटोकॅड महत्वाचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही रेविट शिकू शकता जर तुम्हाला डिझाईन अँड ड्राफ्टिंग किंवा ड्रॉइंगचं काम करत असेल तर. स्टील डिझाईन जर तुम्हाला करत असेल तुम्ही स्टॅड प्रोचं सॉफ्टवेअर शिकू शकता. प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये जर तुम्हाला येत असेल तुम्ही MS प्रोजेक्ट आहे नाव ऐकलं असेल. त्याचबरोबर प्रायमावेअर आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत. प्रोजेक्ट प्लॅनिंग म्हणजे काय आहे की ऍक्टिव्हिटीज प्लॅन करणे, की आज या साईटवरती ती ऍक्टिव्हिटी होणार, उद्या ती ऍक्टिव्हिटी होणार. यासाठी काही सॉफ्टवेअर्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तो डाटा टाकू शकता आणि एकमेकांना लिंक करू शकता. तर ती MS प्रोजेक्ट आणि प्रायमावेअर यामध्ये येऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागतात कंपनीमध्ये वेळोवेळी. जर तुम्ही प्लॅनिंग इंजिनियर असाल तर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागतं तुमच्या टीमला, तुमच्या बॉसला, की सध्या साईटवरती काय काम चालू आहे, प्रोग्रेस काय आहे, प्रोग्रेस रिपोर्ट द्यावा लागतो. आणखीन आपल्याला काय पुढचा प्लॅन काय आहे, किती काम शिल्लक आहे, याच्या सगळ्याची प्रेझेंटेशन आहे. त्यासाठी तुम्हाला बेसिक पॉवर पॉईंटचं नॉलेज असलं पाहिजे. आणि जर तुम्हाला क्वांटिटी सर्विंग क्षेत्रामध्ये जर काम करत असेल, बिल्डिंग इंजिनियर म्हणून काम करायचं, तुम्हाला एक्सेल येणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आता मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं L&T सारख्या, तर तुम्हाला तिथं सॅप शिकणं गरजेचं आहे. सॅप ही फक्त एक सिस्टम आहे, टेक्नॉलॉजी आहे ती सॉफ्टवेअरची. तर त्याचं म्हणजे तुम्ही नॉलेज घेतलं पाहिजे, ती सिस्टम काय आहे, ती टेक्नॉलॉजी काय आहे. त्याच्यामध्ये म्हणजे नंतर काम करायला तुम्हाला इझी जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तर मला वाटतं तुम्हाला नक्की त्याचा फायदा झाला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.